नमस्कार मंडळी, कसे आहात? सगळे मस्त आहात ना? तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर माझ्या चॅनलचं नाव आहे इट्स मी माधवी. तर चॅनलवरती आलाच आहात तर अगोदर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर काय ना मंडळी, इतका पाऊस जोराचा सुरू झाला आहे ना, म्हणजे 8 दिवस कंप्लीट झालं पुण्यामध्ये पावसाचं थैमान झालेलं आहे. नद्या नाल्यांना पूर आलेला आहे आणि इंद्रायणी तर अशी दुथडी भरून वाहत आहे. आता वारी आलेली आहे आणि कसं वारकरी आलेले आहेत, म्हणजे सगळ्या भारतातून आपल्या राज्यातून वारकरी आलेले आहेत. त्यांचे किती हाल होत असतील, म्हणजे असं विचार करूनच असं आश्चर्य वाटतं की किती हाल होत असतील. तर जे कोणी येणार असतील तर त्यांनी प्लीज येऊ नका, आणि जे आले आहेत तर त्यांना प्लीज सुरक्षित, आणि देव आहेच म्हणा, आपल्या वारकऱ्यांना देव असा कसा म्हणजे संकटात टाकेल, तो आहे, तो सुखरूप त्यांच्या घरापर्यंत पोहोचेल. तर म्हणजे कधीच एवढा पाऊस झाला नव्हता. आता जूनमध्ये पाऊस म्हणत होते लोक, आणि पावसाने 8 दिवसामध्येच थैमान केलेला आहे. तर खूप असा म्हणजे आश्चर्य करण्यासारखा पाऊस झालेला आहे. 8 दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे. कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू असा नाही की छोटा मोठा मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्या नाले म्हणजे असं सोसायटीमध्ये घरामध्ये खाली घरं असतात त्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. इतका भयानक पाऊस झालेला आहे. आणि काही नाही म्हणजे गावाकडे काहीच पाऊस नाही आहे, पण पुणे आणि मुंबई ह्या 2 ठिकाणी पाऊस झाले. कसं आहे ना, आता मुलींसारखंच पावसाचं ही झालेलं आहे. म्हणजे पुणे मुंबईच करतात, गाव आणि शेताकडे नकोच म्हणते पाऊस. तर तसंच मुलींसारखंही पावसाचं झालेलं आहे. तर आता मस्तपैकी असं बाहेर पावसाचं वातावरण आहे. म्हणजे कंटाळा तर इतका आलेला आहे ना पावसाचा, आणि पूर्ण घरभर कपडे झालेले, कपडे वाळत नाहीत, बाहेर जाता येत नाही. आणि प्लीज म्हणजे नाही का, देवाची कृपा करून शाळेलाही सुट्ट्या दिलेल्या आहेत. आज तर दिलेले आहे, उद्याचं काय माहिती देतात का नाही आहे, पण बरं झालं शाळेलाही सुट्टी दिलेली आहे. तर मग आज ना जेवणाचा मस्त असा हा दुपारच्या टायमिंगमध्ये बनवणार आहे बेत. कारण कसं ना, आता बाहेर पण जाता येत नाही पावसामुळे, भाजी पण घेता येत नाही, आणि भाज्याही खावास वाटत नाही. कारण कसं ना, पावसामुळे किचकिच सगळ्या भाज्या, आणि त्याच्यामुळे नाही खाल्लेल्याच बऱ्या. कारण पाणी सगळं एक झालेलं आहे, गटाराचं, नद्या नाल्यांचं सगळ्यांचं पाणी एक झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण जेवढं शक्य होईल तेवढंच बाहेरच्या भाज्या खाऊ नये, म्हणजे खाऊ नये, आपल्या घरातच डाळ वगैरे काय असेल ते खावी. तरी तर आज ना दुपारच्या जेवणामध्ये मस्त असा बेत बनवलेला आहे. बेसन, भाकरी, कढी आणि खिचडी. तर असं आपलं साधं सिंपल आणि खूप असं म्हणजे हेच आपलं खरं म्हणजे जेवण म्हणायला हरकत नाही आहे. तर ह्याची सर आपल्याला कोणत्याच 5 स्टार हॉटेलमध्ये येणार नाही आहे ह्या जेवणाची सर. तर हॉटेलची सर म्हणण्याऐवजी ना, ह्याचे देखील हॉटेल आहेत, पिठलं भाकरीचे देखील हॉटेल आहेत. तर म्हणलं चला आज ना आपण असा साधा सिंपल बेत बनवूया जेवणाचा. माझा सोमवार होता, आणि त्याच्यामुळे म्हणलं चला गरम गरम दुपारच्या टायमिंगमध्ये आपण असा गरम गरम बेत बनवूया जेवणाचा. मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेऊया, आणि दुपारच्या पाऊस सुरू आहे आणि मस्त असं आपण रजाई घेऊन पांघरून झोपूया. तर इथं ना ज्वारीची भाकरी बनवलेली आहे, आणि आपली कढी होती माझ्याकडे, मी ताक केलेलं होतं काल, तर ताक आहे, त्याची कढी केलेली आहे, बेसन केलेलं आहे, मस्त झणझणीत असं हिरव्या मिरचीचं बेसन बनवलेलं आहे, आणि मसाले भात बनवलेला आहे मुलांसाठी, मुगाची डाळ टाकून थोडीसा. तर तुमच्याकडे काय काय बनवलं आहे? पावसाच्या वातावरणात काय काही खावंसं वाटते, पण प्लीज आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या, बाहेरचं खाणं टाळा. त्याच्यामुळे आपल्या घरात जे असेल तेच बनवा आणि तेच खा. कारण कसं ना, पाऊस म्हणजे नद्या नाल्या एक झाले, त्याच्यामुळे पाणी खराब आलेलं आहे, आणि बाहेर कसं पाणी वापरतात, काय वापरतात, तळलेलं, त्याच्यामुळे पचन होणार नाही. आणि माझ्या मुलालाच कालचाच दिवस मग खूप म्हणजे तो खूप आजारी पडलेला. त्याला ना जास्त म्हणजे हे पाण्यानं झालं का कशानं झालं काय माहिती, पण त्याला ना जुलाब उलट्या झाल्या होत्या. त्याच्यामुळे दवाखान्यात नेलं होतं, आणि लवकरात लवकर मी त्याला इलाज करून आणला. तर प्लीज असं बाहेरचं वगैरे काहीच खाऊ नका, घरात असेल तेच खा, आणि घरातच सुरक्षित राहा. तर शाळेंना आता आज तर सुट्ट्या दिल्या, तर देवाची कृपा करून प्लीज 4-5 दिवस तर सुट्ट्या द्या असं मला तर वाटते. कारण कसं ना, पावसात जा या, मुलांचीही परेशानी आपलीही परेशानी होती त्याच्यामुळे. तर हे बघा बाहेरनं असं पाऊस म्हणजे कंटिन्यू चालू आहे, पाऊस थांबतच नाही आहे कसलाच. तर
आणि इतका वैताग आलेला आहे पावसाचं, काय सांगायचं. आता वाटते कुठं बस झाले रे पावसा, आता गावाकडे जा. गावाकडं खूप जास्त गरज आहे शेतकऱ्यांना पावसाची, कारण पेरणी झालेली आहे. तर पेरणी झाल्यापासून पाऊस पडलेला नाही, त्याच्यामुळे आता इथं पावसाची गरज होती. पण आता नद्या नाला एक झालेले, धरणं भरलेले, त्याच्यामुळे पाण्याची कमतरता काय आता भासणार नाही. त्याच्यामुळे आता इथं 8 दिवसात पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळे आता ना सगळेच पावसाला वैतागलेले आहेत. तर आता वारी आहे, आणि कसं ना दरवर्षी वारीचा आनंद हा वेगळाच राहतो. पण यावर्षी खूप मोठं संकट आल्यासारखं वाटते वारीवर. कारण कसं ना, जे आजूबाजूचे आपले वारकरी आहेत ते खूप लांबून आलेले आहेत, आणि त्यांच्या घरच्यांनाही काळजी लागलेली आहे की कसे पोचले असतील, काय करत असतील, काय खात असतील. तर प्लीज आता इथंही आहेत ते आपले जे शासन आहे ते त्यांची नक्कीच काळजी घेत असेल. त्यांना सुरक्षित जागी पोहोचवण्याचं काम करत आहे. जे कोणी अडकलेले त्यांना काढण्याचं कामही चालूच आहे. पण तरी आपले जे घरचे असतात ना, त्यांना काळजी वाटतच असेल की आता न्यूजमध्ये हे सोशल मीडियावरती ना लगेच आपल्या बातम्यांना 5 मिनिटात तर पसरतात. त्याच्यामुळे त्यांना काळजी वाटतच असते. तर आता जे कोणी येत असेल ते त्यांनी नक्कीच येऊ नका, आणि आपल्याच घरी राहा, निवांत राहा. आणि ते काय असतो ना, घरी बसूनही आपल्याला देव भेटतो. असं नाही आहे की आपण आता वारीतच आली पाहिजे ना आपल्याला देव भेटतो. तर प्लीज तुमची स्वतःची काळजी घ्या. जे कोणी आले असतील ते अशा कुरकुरीत अशा मी भाकऱ्या बनवलेल्या आहेत, एकदम कडक. म्हणलं कसं कडक भाकरी पावसाचं बाहेर, आणि गरम मस्त अशी भाकरी खायला तर खूपच छान आनंद. चला तर मग आता हे बघा, वाफळतं असं हे जेवण आम्ही घेतलेलं आहे, डायरेक्ट गॅसवर तर जेवायला घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आजचा हा जेवणाचा मेनू होतो. जेवण वगैरे केलं, आणि सगळ्यांनी मस्त अशा ह्या पांघरून एक रचया घेऊन पांघरून घेऊन सगळ्यांनी झोपा खाल्ल्या. आणि झोपून उठल्यानंतर मग काय चहा वगैरे केला, फ्रेश झालो, आणि म्हणलं चला आता अजून काय काम करायचं. तर आता चाललं आहे माझं शेंगा फोडणे. तर हे गावाकडून मी शेंगा आणलेल्या होत्या आमच्या शेतातल्या. म्हणलं चला आता टाईम आहे, आता काय करत बसणार. मुलंही खेळत होते आणि टी व्ही चालू होता. मग मी टी व्ही बघत इथं माझं शेंगा फोडण्याचं काम चालू होतं. कारण मुलांनाही इतकं बोर झाले घरात बसून म्हणजे घरातही बसत नाही. हे काढ, ते काढ, हे उचल, ते फोड, ते काढ, म्हणजे त्यांचंही असं चालू आहे, पसारा, दंगा, मस्ती. म्हणजे त्यांनाही खूप असा वैताग आला आहे, आणि मलाही खूप असा वैताग आला. मलाच नाही, प्रत्येक गृहिणींना वैताग आलेला असेल घरात बसून. आणि कसं मुलं घरात असले की गोंधळ येणार, पसारा येणार, तो तरी येणारच. त्याच्यामुळे अजून आपली जास्त चिडचिड होणार. पण काय करणार, निसर्गाच्या पुढं आपल्यालाही झुकावंच लागेल ना. निसर्ग आहे, तो आपलं काय ऐकणार आहे का. तर निसर्ग केव्हा कोपलनं काही सांगता येत नाही आहे. तर हेच बघा ना, जूनमध्ये आपल्याला किती पावसाची गरज होती. सगळे म्हणत होते पाऊस नाही, पाऊस नाही, पाऊस नाही. पण पाऊस जो काही आला जुलै महिन्यात, तर 8 दिवसात पावसानं नाहीसं केलं, इकडचं तिकडं केलं. तर आता असतं, वेळ कुणाचीही वेळ एकदा आली ना, माणूस काही थांबवत नाही, तो करून दाखवतो. प्रत्येकाची वेळ येते म्हणजे येते. तर इथं चालले आता शेंगा फोडणं. हे काय एवढ्या शेंगा फोडल्या मी, आणि तो विरोधचं चालू आहे मस्ती, त्याचं खेळणं चालू आहे. काय करणार आता, तोही इतका बोर झाला की काय करणार. बाहेर जायचं म्हणत होतं, पण दरवाजा लावून त्याला कसं तरी इथं मी खेळायला त्याच्या नादी लावलं खेळण्याच्यामुळे तो खेळत बस म्हणलं, आणि सरळ अभ्यास करत बसलेले होते. आज शाळेला सुट्टी होती, तरी पण तो 2 दिवस काय स्कूलला गेल्यानंतर त्याची तब्येत बरी नव्हती. त्याच्यामुळे मग तो जो काही होमवर्क पाठवला होता मॅमनं, तर तोच म्हणलं त्याला, म्हणलं कर आता टाईमपास. त्याची तब्येत थोडीशी बरी झाली होती, मग त्यालाही करमत नव्हतं घरात बसून, आणि त्याच्यामुळे म्हणलं तू अभ्यास करत बस, विराज खेळतोय आणि मी माझं काम करते. प्रत्येकजण प्रत्येकाचं काम करत राहिलेलं आहे. पाऊस जरी आला तर प्रत्येकाची कामं काही थांबत नाही आहेत, तर जास्तीची कामं करत असतात. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला. पेट्रोलचं कुठं आहे, पेट्रोल कुठं भरते, पेट्रोल कुठं भरते. हां, बॅग कोणाची, कोण म्हणलं तुझी. तू काय स्कूलला जातो का, कोण म्हणलं. मी कधी म्हणलं, आता कधी म्हणलं, आत्ताच नाही म्हणलं मी.
काही नाही, ती संध्याकाळी गेली होती लाईट ना. दिवसभर एक तर कंटाळा आलेला आणि त्यातून गेलेली होती लाईट. आता म्हणलं स्वयंपाक वगैरे कसा करायचा, तर चाललं आहे आता विचार करणं येतं आता कसं बसं. तर पूर्णपणे असं पूर्ण सगळ्यांचीच लाईट गेलेली होती. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय सगळ्यांना.